आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल डिंक लाडू। त्यासाठी मी इथे खारीक घेतलेले, त्यातल्या बिया काढून 2 दिवस उन्हातून वाळून घेतलेले। त्यानंतर इथे मी बदाम, काजू, खोबरे, मेथीदाणे, खसखस, वेलची, गूळ आणि सुंठ, एक जायफळ आणि एक चितळेचे इथे मी तूप घेतलेले। हे सगळे जिन्नस आहे ना आपल्याला खारीक सोडून सगळे भाजून घ्यायचे। खोबरे त्यात तूप टाकून भाजून घ्यायचं। खोबरे, काजू ब्राऊन कलर येईपर्यंत छान भाजून घ्यायचं। त्यानंतर बदामला पण थोडंसं तूप टाकून छान भाजून घ्यायचं। हे सगळे आपण एका परातीमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर आपण तूप टाकून डिंक भाजून घ्यायचा। तो छान फुलला की समजायचा डिंक छान भाजलेला आहे। आता त्या डिंकामध्ये खसखस टाकायची, जेणेकरून खसखस कढईला चिटकून राहणार नाही। त्यानंतर वेलची, सुंठ हे सुद्धा आपल्याला कढईमधून भाजून घ्यायचं आहे। आता हे सगळे जिन्नस एका परातीमध्ये काढून छान गार व्हायला ठेवून द्यायचं। गार झालं की माझ्याकडं माझी घरची गिरण आहे, त्याच्यामध्ये मी हे सगळं जिन्नस दळून घेतलेले आहे। छोट्या प्रमाणात असेल तर तुम्ही मिक्सरमधूनही दळून घेऊ शकता। आता मी इथं गूळ घेतलेला आहे किसून, आणि तूप आहे ना गरम करून गार करायला ठेवून दिले। आता इकडे हे सगळे एकजीव करायचं। त्यानंतर आपण जो किसलेला गूळ येतो त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून ते सगळे एकजीव होऊन जाईल। त्यानंतर आपण जे तूप गरम करून घेतलं होतं तेही त्याच्यामध्ये टाकायचं आणि छान एकजीव करून घ्यायचं। एकजीव केलं की लाडू छान वळले जातात आणि कुठेही तुटत नाही। तुम्ही बघू शकता इथे माझं लाडू किती छान झालेलं आहे। जर मी सांगितलेल्या प्रमाणात जर केलं तर 4 किलोचे लाडू तुमचे होऊ शकतात। जर प्रमाण हवं असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो जरूर करा।